विचारांचे जे शिवसैनिक आहेत ते राष्ट्रवादीकडे कधीच झुकणार नाहीये आणि म्हणून हे उभारचे जे शिवसैनिक आहेत ते आज आता खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये आमदार महेंद्र धुर्वे साहेबांच्या त्यांनी केलेल्या कार्याला विकासाला ते पुढे यायचे आहे आणि आज पक्षप्रवेश जो आहे तो जिल्हा प्रमुख आणि ललिता सुरेश कांबळे सामाजिक कार्यकर्ते आहेत शांती गुरुनाथ कांबळे दत्ता भाऊ कुंजारा लक्ष्मण परशु कांबळे अक्षय गणेश आदिवले ह्या प्रमुख लोकांच्या वतीने हा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा होत आहे। मनोहर मंगल कांबळे सुरेश बुधाजी कांबळे गोठीराम पांडू कांबळे हरिचंद्र बुधाजी आदिवले अशोक मंगल आदिवले पप्प्या रघु गुंजारा गुरुनाथ बुधाजी कांबळे अशोक बुधाजी कांबळे दिलीप बुधाजी कांबळे हरिचंद्र मंगल गिरा नितीन नामदेव गिरा हरेश विठ्ठल गिरा विनोद काशीनाथ कांबळे सुरेश विठ्ठल गिरा सुनील काशीनाथ कांबळे निलेश दत्ता गुजारा पांडुरंग अण्णा आगिवडे देवीदास बुधाजी थोराट विशाल शरद गुजारा योगेश गुजारा अक्षय गणेश आगिवले आकाश हनुमान आगिवले दादूस एंगाल विशाल बुधाजी थोराट बालू दशरथ निरगुडा करण भवन गुजारा विजय भवन गुजारा काशीनाथ कांबळे प्रकाश वाघ ईश्वर वल्वे अशोक जाधव नंदू वल्वे पवन वल्वे यांचा शाकी बुबेरे आणि अशोक पाटील शाकी बुबेरे यांचा सावळमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे। अशोक पाटील यांचा आज या ठिकाणी पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होत आहे। सर्व प्रवेशकर्त्यांचं हार्दिक स्वागत शिवसेनेमध्ये। याला मी विनंती करेल की आपण आपलं मनोगत या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त या ठिकाणी व्यक्त करावं। आज विशेष म्हणजे सालोर ग्रामपंचायतमधील नागलाचवाडीतील ललिताताई सुरेश कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य इरा अशोक कांबळे माजी सदस्य सालोर त्याचप्रमाणे शांती गुरुनाथ कांबळे माजी सदस्य बबन परसू कुंजारा समाजसेवक दत्ताभाऊ कुंजारा लक्ष्मण परसू कांबळे समाजसेवक अनेक सगळ्यांची नावं घेत नाहीत परंतु सालोर ग्रामपंचायतीमधील हा मोठा पक्षप्रवेश या ठिकाणी हा मानला जातो। विशेषतः गेल्या 5 वर्षांमध्ये नागलाची वाडीचा इकडे जाणारा रस्ता असेल अनेक विकास कामं आमदार महेंद्र धुर्वे साहेबांच्या माध्यमातून कळंब जिल्हा परिषदेच्या वार्डामध्ये झालेली आहे। विशेषतः शिवसैनिकच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून शिवसेना या पक्षामध्ये आज आपण पक्ष प्रवेश केला। विशेषतः कळंब जिल्हा परिषद वार्डाची निवडणूक पुढे काही महिन्यामध्ये येणार आहे आणि या निवडणुकीमध्ये अर्चंद निरगुडा सारखा माजी सरपंच या ठिकाणी आदिवासी उमेदवार म्हणून
शिवसेनेने जाहीर केलेला आहे आणि ही उमेदवारी जाहीर केल्यापासून आता पक्ष प्रवेशाचा ओघ या ठिकाणी सुरू झालेला आहे। मी या ठिकाणी आपलं शिवसेना या पक्षामध्ये स्वागत करतो। पुढील काळामध्ये कळंब जिल्हा परिषदच्या वार्डामध्ये या साऱ्या पदाधिकारी हरचंद्र निरगुडा असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण पक्ष प्रवेश झाल्यानंतर आपल्या भागामध्ये पुढच्या कालखंडामध्ये ज्या असणाऱ्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिक काम निरगुडा त्या ठिकाणी करतील। आपण शिवसेनेत आलेल्या नंतर आपल्याला कुठलाही या ठिकाणी पश्चाताप होणार नाही, कारण आपल्या चेहऱ्यावरचा भाव जर बघितला तर निरगुडा साहेब आपण आजच निवडून आला असं मला आज या ठिकाणी सर्वात जास्त सर्व तरुण मुलं दिसत आहेत आणि पुढच्या कालखंडामध्ये कळंब जिल्हा परिषद वार्ड आज शिवसेनेचा बालेकिल्ला असेल असं या ठिकाणी मी जाहीर करतो आणि पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये आपलं या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।